हाय मित्रांनो, मी सुनील राठोड. हे शुभम मनोरे आजच वायवा देऊन आले आणि आता आम्ही जाणार आहे जेवारीचा हुरडा खायला. तर तुम्ही बघा, जेवारीचा हुरडा कधी खाल्ला आहे का? तर आम्ही आज जात आहे. इथं जवळच असल्यामुळं आम्ही दोघं आता प्लॅन केलं आहे आणि जाणार आहे. जेवारी हुरडा गावाकडं लय मस्त लागते. तुम्ही गावात राहता या शहरात राहता ते आम्हाला सांगा, कमेंट करून सांगा. तर चला मग हुरडा वगैरे घेऊ तर आणि मग भेटू तर. आपण रस्त्याला जरा जंगल असल्यामुळं आपण दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे. दुसऱ्या रस्त्याने तिकडं हाय मित्रांनो, शुभमचं प्लॅन चेंज झालं आहे. जेवारीचं हुरडा न खाता आता जाणार आहे आपण गहूच्या हुरड्याकडे. तर आपलं कल्वेश भाऊ सगळ्यात पुढं जात आहे आणि आता जाऊत आपण गहूचा हुरडा कलेक्ट करायला आणि नंतर भाजूतं आणि खाऊतं. शेवटपर्यंत बघा. तुम्ही पण सांगा, तुम्ही कधी गहूचा हुरडा खाल्ला आहे का? या जेवारीचा हुरडा खाल्ला आहे का? या टाईमला गहूचा आणि जेवारीचा आणि हरभऱ्याचं पण राहते. तुम्ही कोणतं हुरडा खाल्ला आहे ते सांगा. शेवटपर्यंत बघा. चला. तर मी सांगते तुम्हाला कसली उमी तोडायची बघा. याला काय म्हटलं जातं? ओंब्या. ओम्या. तर थोडं हिरवं आणि थोडं हे असल्या ओम्या तोडायच्या येतं आणि जास्त एका ठिकाणी तोडू नका, म्हणजे ओळखून येणार माणसं. येणार नाही रानवाल्याला. थोडं लांबच्या तोडा. एका ठिकाणी तोडलं तर त्यांना ओळखू येईल. असं एक झाड तोडा. तर आता पटापटा तोडून घेऊ. चला. आमचं कॅमेरामॅन याला व्हिडिओ शूट पण करता येत नाही. आडव्याच ठिकाणी उभं घेत आहे आणि उभ्याच ठिकाणी आडवं करतो. हे असले कामं फक्त गावातल्याच पोरांना माहीत राहते. शहरातल्या पोरांना काही माहीत नसते. त्यांना जेवारीची भाकरसुद्धा माहीत नसेल आणि हे गव्हाचे हुर्रे तर कुठून माहीत असणार आहे. त्यांना फक्त चपाती माहीत असते. चपाती बस, दुसरं काही माहीत नसते. तर आज तुम्हाला आपण दाखवणार आहे गव्हाचे हुरडं लागते कसे. तर चला. कचरा याच्यासाठी लागतो, त्याला भाजीसाठी आपल्याला कचरा लागते. तर थोडासा कचरा वगैरे गोळा करू आणि भाजून घेऊ. तर आपल्याला हे असल्या ठिकाणी आहे ना, वारा असल्यामुळं आपल्याला काय करावं लागते, लायटरसोबत ठेवायचं आहे. कारण की माचीसनं आग लागत नाही. तर चला मग आता आग लावू. काहीतरी आपल्याकडे कपडा पाहिजे, कारण की ओम्या आपल्याला हे करून घ्यायचे. हे दोन चार ओम्या भाजून घ्यायच्या आधी, कारण की आपल्याला ते थंड झाले की त्याच्यातून बी वगैरे. इकडे पेटल सणाचं ना, तिकडे पेटल. अरे तिकडे पेटतेस ना, ऐकच आणि साईडला जर काही असं सुकत असेल तर त्याच्यावरती आपण थोडीशी काळजी ठेवा, कारण की ते जळणार नाही याची काळजी ठेवायची. जर आग आपल्या कंट्रोलमध्ये राहिली तर खूपच मोठा मॅटर पडते शक्यता आहे. त्याच्यासाठी काळजी घ्यायची आधी असं बनून घ्यायची. तर एकदा असं विस्तू झालं तर मग काय आपल्याला दुसरं आग लावायची गरज नाही आहे. तर हे मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आणि नंतर असं कपडा पाहिजे एक अर्ध, आणि त्याच्यावरती ठेवायचं आणि ते ओमी नंतर असं पूर्ण भाजू दे. नंतर मग आपण हे करू. ही असते गावाकडली असली लाईफ असते. शहरातल्या माणसाला काही माहीत नसतं असं. ते फक्त पाऊसमधलेच खाणारे माणसं राहतात. शहरामध्ये असं काही भेटत नाही. तर गावाकडे या कधीमध्ये दाखवू असं काय राहतं ते सगळ्यांना एक नंबर. मवळ वगैरे पण आता शहरातल्या माणसाला फक्त मध माहीत राहते, पण मवळ कसा काढला जातो हे माहीत नसते. तर तुम्ही या माझ्या गावाकडे, मी तुम्हाला मवळ काढताना दाखवतो आणि बघूत आता थोड्या वेळाने. हे बघा, काही भाजलेले येतं. तर यांना काय करायचं माहिती का, असं घ्यायचं हातामध्ये आणि असं हे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याला फूक मारून ते मधले बी खायचं आहे. तर आपण हे सगळं काढून घेऊ असे.
हे थंड न होता असं काढायचं आहे आपल्याला, कारण की थंड झाले की नंतर हे निघत नाही. तर आपण पटापटा काढून घेऊचा. आणि हे गरम ठेवण्यासाठी आपल्याला आग पण चालू ठेवायची आहे थोडी थोडी, कारण की थोडी थोडी याच्यामुळे ठेवायची आहे. गाईज तुम्ही पण मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये पण आपल्याला थोडंसं सपोर्ट करा. आणि हे आता आपण खाणार आहेत थोड्या वेळानं, तर हे पटापटा असं काढून घेऊ. हे गाईज आपण हे पटापटा हे असं करून घेतले, हे बघा. आणि याला आता काय करायचं माहिती आहे का, हे असं करायचं, हे असं करून हे असं खायचं. आयत्या बिळात नागोबा आलेला आहे.